तर इस्रायलच्या आण्विक प्रकल्पांपर्यंत आता इराणची क्षेपणास्त्र पोहोचले आहेत। इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्याची इस्रायलने आता पुष्टी केली आहे। शनिवारी संध्याकाळी इराणचा इस्रायली अणुप्रकल्पावर हल्ला झालेला आहे। इस्रायलच्या दक्षिणेकडच्या दिमोना शहरावर इराणने हल्ला केलाय। इराणच्या तेहरान टाइम्स या दैनिकानं या हल्ल्याचे तपशील दिलेत। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 23वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत। अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या नतान्स या मुख्य अणुसंवर्धन केंद्राला लक्ष्य करण्यात आले। किरणोत्सर्ग टाळण्यासाठी किंवा मोठ्या नुकसानीचं कोणतेही वृत्त नाहीये। इराणने याला क्रूर हल्ला असं म्हटलेलं आहे। इराणच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलच्या बेन गुरियन या विमानतळाला लक्ष्य करण्यात आलंय। इराणने इस्रायलच्या बेन गुरियन या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला केलाय। इराणने एकामागून एक अनेक आत्मघाती ड्रोन्स डागल्यानं विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून विमान वाहतूक पूर्णपणे ठप्पच झाली आहे। या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। तर इराणने दक्षिण इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दिमोना शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। लिटल इंडिया म्हणून या भागाला ओळखलं जातं। इथे अनिवासी भारतीयांची लोकसंख्या जास्त आहे। इराणचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रहिवासी भागात घुसल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या क्षेपणास्त्र हल्ल्यात दिमोनातील 47 जण जखमी झालेत, तर अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। तर आखातात सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धात पाकिस्तानने भारताला एक पोकळ धमकी दिली आहे। अमेरिकेने आमच्यावर हल्ला केल्यास भारतावर हल्ला करू असं वक्तव्य केलंय पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यानं। इस्रायल, अमेरिका आमच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्यामुळे आम्ही भारतावर प्रतिहल्ला करू असं अब्दुल बासित बरळलाय। तसंच दिल्ली, मुंबई सारख्या शहरांना लक्ष्य करू अशी पोकळ धमकी बासितनं दिली आहे। अमेरिका ने पाकिस्तान पे कोई हमला कर दिया, हमारी तो अगर हमारे न्यूक्लियर रेंज में नहीं भी है अमेरिका, लेट्स से अगर हम खलीजी ममालिक में जो है उनके अड्डों तक भी नहीं पहुंच सकते या हम इसराइल पे भी हमला नहीं कर सकते, हमारे लिए क्या वाइज रास्ता होगा आपके ख्याल में? इंडिया हमने तो देखिए और कुछ नहीं करना। हमने तो अगर हमारी रेंज वहां ना भी हुई और अब हम पे कुछ किसी ने बुरी नजर से देखा तो हमने तो बगैर सोचे समझे भारत पे, मुंबई पे अटैक कर देना है, न्यू दिल्ली पे कर देना है। हमने तो छोड़ा नहीं है। हाँ, देखी जाएगी बाद में जो छोड़ना चाहिए भी नहीं। अगर हमारे पास और कोई रास्ता नहीं होगा, अगर अमेरिका हमारे कोई हमला करता है, जो कि नामुमकिनात में से फिर वही कह रहा हूं, लेकिन ये बात जान लेनी चाहिए तमाम दुनिया को कि अगर खुदा ना खासा पाकिस्तान पे किसी ने बुरी आंख से निकाल डाली, इस वक्त हमारी रेंज में अमेरिका भी नहीं और ना इसराइल है, लेकिन अगर कोई सूरत हाल ऐसी डेवलप होती है तो पाकिस्तान के पास और कोई ऑप्शन नहीं होगा कि वो भारत में जहां उसका दिल चाहता है हमला करेंगे। इराकच्या समुद्र किनाऱ्यावर MT सेफसी विष्णू या तेलवाहू जहाजावर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यातून बचावलेले 15 भारतीय खलाशी अखेर सुखरूपपणे मायदेशी परतलेत। इराणच्या अंडरवॉटर ड्रोन हल्ल्यात या जहाजाला आग लागलेली होती, ज्यात मुंबईचे देवनंदन सिंग यांचा मृत्यू झाला होता। केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर उर्वरित खलाशांना इराकमधून सुखरूप आणण्यात यश आलंय। इराणमधल्या युद्धबळींची संख्या आता 1500 वर गेली आहे। इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली आहे। राजधानी तेहरानमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे। 28 फेब्रुवारीपासून सुरू झालंय इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधलं हे युद्ध। युद्धात इराणचे 4475 लोक आतापर्यंत जखमी झालेत। तर आखातातील या युद्धाचा आजचा 23वा दिवस आहे।
अमेरिका इस्रायलकडून इराणवर तर इराणकडून इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातील तळांवर जोरदार हल्ले कायम आहेत। यामध्ये आण्विक तळांना देखील लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे युद्ध भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या स्थितीत हॉर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धातील कळीचा मुद्दा ठरते आहे।